नागपूरमध्ये अटक झालेला फुटीरतावादी विचारांचा नक्षली कार्यकर्ता रजाज सिद्दीकी याचा आंतरराष्ट्रीय गटांशीही साटलोट असल्याचा संशय आहे. नक्षलविरोधी कारवायांचे प्रमुख संदीप पाटील यांनी हा संशय व्यक्त केलाय. रजाज सिद्दीकी काही आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारत विरोधी कारवाया करणाऱ्या गटांच्या संपर्कात होता. पॅलेस्टाईन आणि काश्मीरची तो उघड तुलना करायचा. तसंच भारत हा इस्रायलप्रमाणेच अत्याचार करणारा देश असल्याचं तो सोशल मीडियावर लिहायचा. माओवादी आणि बंदी घातलेल्या पीएफआयचे कार्यकर्ते याचेही घनिष्ठ संबंध होते. आपल्यासोबत अँटी नक्सल ऑपरेशनचे स्पेशल आयजी संदीप पाटील सर आहेत. सर, रजाज सिद्दीक नावाचा हा एक माओविस्ट जो आहे तो नागपुरात त्याला अटक करण्यात आली आणि जेव्हा त्या प्रकरणाचा तपासानंतर उलगडा होत आहे, अगदी काश्मीरच्या फुटीरतावाद्यांपर्यंत त्याचा संपर्क आहे. भारताबाहेर काही लोक जे काश्मीर भारतापासून वेगळं व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या तो संपर्कात आहे. किती गंभीर आहे आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी किती घातक आहे सगळ्या गोष्टी? आपण जो मुद्दा मांडला, मी सर्वप्रथम हे क्लिअर करू इच्छितो. हे जे सगळे अँटी नॅशनल फोर्सेस आहेत, म्हणजे यात माओइस्ट असतील किंवा टेररिस्ट असतील, हे सगळ्यांचं एक स्ट्रॉंग कनेक्शन आहे. आणि कारण या देशामध्ये लोकशाही उलथून टाकण्याचं किंवा संविधान उलथून टाकण्याचं ह्या सर्वांचीच एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे. आपण पाहिलं असेल की केंद्र सरकारने गेल्या 2 वर्षापूर्वी PFI बॅन केलं, तर PFIचे माओइस्टचे खूप स्ट्रॉंग लिंक्स होते. आणि आपण जे भीमा कोरेगाव केस झाली त्यामध्ये जे एक अक्युज्ड आहेत, त्यांचं म्हणजे ते फार मोठे म्हणजे सोशल सर्कल्समधले अक्युज्ड होते की त्यांचं डायरेक्ट ISI शी कनेक्शन्स आहेत. याच चार्जवर त्यांना अरेस्ट झालेले आहेत. त्याच्यामध्ये प्रूफ्स आहेत, त्यांचे लेटर्स जे ISIचे एजंट्स आहेत हे पूर्वी सिद्ध झालेलं आहे 2018ला. मग त्याचाच भाग हा जो अक्युज्ड आहे रजाज, तो तर ओपनली फेसबुकवरच त्याच्या लिंक्स जाहीर करतोय आणि ही टॉक्स अबाउट सेल्फ डिटर्मिनेशन फॉर काश्मीर अँड म्हणजे पॅलेस्टाईनचं स्ट्रगल आणि काश्मीरचं स्ट्रगल कसं सेम आहे, हाऊ इंडियन गव्हर्नमेंट इज सेम ॲज अ इस्रायल, म्हणजे आपण झायोनिस्ट रेजिम आहे, हा तो ओपनलीच फेसबुक पोस्टवरतीच हे करतोय. आणि बाकीच्या आता तपासामध्ये सुद्धा त्याचे काही कनेक्शन्स, त्याचे जसं आपण डिजिटल रेकॉर्ड्स आपण सर्च करतोय, तर त्याचे जे लोक ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहेत काश्मीरमध्ये सेपरेटिस्ट मुवमेंटसाठी, त्याच्याबरोबर त्याचे कनेक्शन्स आहेत. आणि यानंतर बुलेटिन